नमस्कार मित्रांनो, मी रोहन उदाळे. काल आपण गणिताच्या बेसिक गणिती क्रिया म्हणजे कसं अधिक, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्याच्या बेसिक गोष्टी आपण शिकलेलो होतो. मग त्यानंतर आज आपण आपला पहिला टॉपिक म्हणजे बॉडमास हा टॉपिक आपण चालू करणार आहोत. तर ज्यांनी कोणी कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी कालचा व्हिडिओ अगोदर बघून घ्या, कारण त्यानुसार तुम्हाला बेसिक काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून जातील. आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या कळायला काही अवघड जाणार नाही. तर आज आपण हा टॉपिक आता चालू करणार आहोत. हा टॉपिक आपण पूर्णपणे बेसिक पासून घेणार आहोत. तर सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण तुमचा टॉपिक एकदा बघितल्यावर पूर्णपणे क्लिअर होईल. तर बघा, आज आपण जनरली आपण बॉडमास म्हणतो. जनरली आपण म्हणताना बॉडमास म्हणतो, पण लिहिताना आपण व्ही बॉडमास लिहितो. व्ही बॉडमास म्हणजे काय आहे बाबा, तर आपण फुल फॉर्म बघूया. म्हणजे पहिला बेसिक काही गोष्टी आहेत ते बघून घेऊया. म्हणजे कसं व्ही आय बॉडमास म्हणजे प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अक्षराचा एक वेगवेगळा अर्थ. व्ही बॉडमास मधला आज आपला पहिला टॉपिक म्हणजे कसं व्हिन्युक्युलम यालाच आपण बार पण म्हणतोय. म्हणजे कसं असते, प्रत्येकाने सोडवताना नाही असं लांब लचक दिलेलं असतं. म्हणजे 2 गुणिले 3 अधिक 1 वजा 4 ब्रॅकेटमध्ये 3 गुणिले 2 ब्रॅकेट असं बार असं म्हणजे असं दिलेलं असते. मग यात आपण कुठला सिक्वेन्स फॉलो करायला पाहिजे त्यासाठी हा बॉडमासचा रूल आहे. म्हणजे कसं, आता समजा असं आल्यावर काय करणार, पहिला व्हिन्युक्युलम बार म्हणजे काय, हे जे वरती लाईन लिहिलेलं आहे, वरती लाईन टाकलेलं आहे 2 आणि 3 वर, ह्याला म्हणायचं व्हिन्युक्युलम बार. म्हणजे काय, सर्वात पहिला गणित सॉल्व्ह करताना हे जर गोष्ट त्यात असेल बार, तर ते पहिला सर्वप्रथम हे सॉल्व्ह करून घ्यायचं. म्हणजे पहिला सर्वप्रथम बार सॉल्व्ह करून घ्यायचं. म्हणजे बघा 2 गुणून 3 आलं 6. तर या अधिक हाय तसं ठेवायचं. परत बघा वजा 4, इकडे पण तो बार आहे म्हणून 3 गुणून 2 6 ब्रॅकेट मधलं 6. असं हे बार सोडवायचं आहे. म्हणजे कुठलं पण गणित असलं गणित ज्यामध्ये बार जर सर्वात प्रथम असेल तर तो बार सोडवायचा. म्हणजे सर्वात पहिला प्रायोरिटी कोणाची आहे तर ती बारची आहे. दुसरी प्रायोरिटी कोणाची आहे, ब्रॅकेटची आहे. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे व्ही बॉडमास मध्ये जो सिक्वेन्स दिलेला आपल्याला, तो सिक्वेन्स आपण यातला फॉलो करायचा आहे. मग आपलं गणित ते बॉडमासच्या रूलनुसार बरोबर सुटेल. नाहीतर आपलं उत्तर चेंज होईल. म्हणजे कसं, उदाहरणार्थ बघा, तुम्ही जर बार पहिला सोडवला नाही किंवा लास्टला सोडवला तर उत्तर वेगळं येतं. म्हणजे समजा असं आहे 3 अधिक 2 गुणिले 4 असं आहे. समजा 3 अधिक 2 गुणिले 4 असं समजा गणित आहे. तर काय होणार बघा, यात बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितला व्ही बॉडमास असं लिहिले. म्हणजे कसा ब्रॅकेट आहे बाबा, बार नंतर काय आहे, ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट नंतर ऑफ आहे, ऑफ म्हणजे चे आहे, त्यानंतर डिव्हिजन आहे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे, त्यानंतर ऍडिशन आहे, त्यानंतर सबट्रॅक्शन आहे. समजा तुम्ही असं केला, डाव्या बाजूपासून उजव्या बाजूने आहे सॉल्व्ह करत गेला. म्हणजे 3 अधिक 2 5 आणि हाय जसं गुणिले 4 आला तर याचं उत्तर 20 येते. परंतु हे उत्तर रॉंग आहे. 20 उत्तर येत नाही, कारण पहिला बघा डिव्हिजन आहे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन आहे. म्हणजे गुणाकार नंतर बेरीज करायची आहे. म्हणजे हे सोडवणं कसं करायला पाहिजे, आपल्याला पहिला यांचा गुणाकार करायला पाहिजे 8 आला, आणि मग यांची ऍडिशन करायला पाहिजे. 3 अधिक 8 बरोबर 11. म्हणजे हे उत्तरेचं बरोबर येते. कशामुळे आलं, ह्या बॉडमासच्या रूल आलं. त्यामुळे आपल्याला बॉडमासचा रूल हा माहित पाहिजे, जेणेकरून उत्तर आपलं चुकणार नाही. मग ह्यातला आपण आता पहिला पॉईंट घेतला व्हिन्युक्युलम बार. मग व्हिन्युक्युलम बार कसा आहे की ज्या संख्येवर तो बार असेल तेवढाच त्यामध्ये अप्लाय करायचा आहे. म्हणजे कसं बघा, ह्यात समजा असं गणित एक दिले तुम्हाला 5 अधिक 3 वजा 4 गुणिले 2 आणि बार 4 आणि 2 वर आहे समजा असं आहे. तर काय करणार, सर्वप्रथम तुम्ही बार ज्याच्यावर आहे तो प्रथम सोडवणार. बघा 4 दुनी 8 8 वजावर बार नाही आहे, त्यामुळे वजाचा त्यात इन्क्लूड करायचं नाही, वजा बाहेर द्यायचं. पहिला बार सोडवायचा. म्हणजे 4 गुणिले 2 8 आलं. त्यानंतर बघा हाय तसं लिहून घ्या 5 अधिक 3 असं आहे. मग त्यानंतर काय करायचं, आपल्याला ऍडिशन करायचं आहे आणि मग वजाबाकी करायची आहे. म्हणजे कसं ऍडिशन करायचं, 8 वजा 8 0, म्हणजे उत्तर येतं 0 आहे. असा हा बार सोडवायचा आहे. हा झाला आपला पहिला पॉईंट बारचा. आपण एक्झाम्पल्स सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आपण एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. मग पहिला तुम्ही सर्व पॉईंट समजून घ्या, नंतर आपण कॉमन मध्ये एक्झाम्पल्स घेऊ. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होतील की नेमकं करायचं कसं आहे, कसं गणित आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा, आता पहिला झाला बारचा. आता दुसरा घ्या ब्रॅकेट. दुसरा आहे ब्रॅकेट. म्हणजे कसं, आता ब्रॅकेट 3 टाईपचे असतात. पहिला टाईप कुठला आहे बाबा, छोटा ब्रॅकेट मध्ये, त्याला असं करतो आपण. हा छोटा ब्रॅकेट आहे, हा सोडवायचा. त्यानंतर यानंतरचा दुसरा मोठा ब्रॅकेट, यानंतरचा मध्यम ब्रॅकेट असतो, तो आपण असा असते बघा कर्ली ब्रॅकेट, याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात. हा, आणि त्यानंतरचा तिसरा एक ब्रॅकेट असा असतो, हा मोठा ब्रॅकेट, त्याच्यापेक्षा मोठा, म्हणजे हा लहान मध्यम आणि मोठा असा ब्रॅकेट असतो. मग सिक्वेन्स सॉल्व्ह करताना आपण असं सॉल्व्ह करायचं आहे. हा सिक्वेन्स फिक्स आहे. म्हणजे व्हिन्युक्युलम बार जर असला तर पहिला तो सोडवायचा, त्यानंतर ब्रॅकेट कुठं असेल तर तो सोडवायचा.
ते तुम्हाला गणिताच्या माध्यमातून तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल की बाबा कसं करायचं आहे. हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, विनिकुलम बार आणि ब्रॅकेट. त्यानंतर ऑफ. ऑफ म्हणजे चे म्हणजे कसं, काय काय वेळा गणितात असं दिलेलं असते, म्हणजे कसं 2 अधिक 5 ऑफ 8 गुणिले 2 असं आहे समजा. 2 अधिक 5 ऑफ 8 गुणिले 2 असं आहे समजा. तर काय करायचं, सर्वप्रथम बघा विनिकुलम बार आहे का यात, नाही आहे. ब्रॅकेट आहे का यात, नाही आहे. मग आता ऑफ आहे, मग आता प्रायोरिटी कुणाची येणार, सर्वप्रथम ऑफची प्रायोरिटी येणार. मग ऑफ म्हणजे काय करायचं, ऑफ म्हणजे गुणाकार करायचा डायरेक्ट. म्हणजे 5 गुणिले 8 40, हे गुणिले 2 आहे तसं ठेवायचं, अधिक 2 असं येणार आहे. मग त्यानुसार काय करायचं बघा, 5 ऑफ 8चं 40 आलं, गुणिले 2 आलं. आता बघा दुसरं काय आहे, डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन पहिला करायचं, त्यानंतर ऍडिशन आहे, मग पहिला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं 80 आणि नंतर ऍडिशनचं लिहून घ्यायचं. म्हणजे उत्तर किती येणार आहे, 2 अधिक 80 82, हे जे उत्तर आहे असतं. म्हणजे ऑफ असा यूज करायचा, म्हणजे सर्वप्रथम ऑफ सोडवायचा. ज्यावेळी वरच्यात कंस वगैरे काही नसेल तर ऑफ हा सोडवायचा आहे. हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट त्यानंतरचा बघा, पुढचा पॉईंट म्हणजे जे आपण काल शिकवलेलं भागाकार, गुणाकार, तेच रूल फॉलो करायचे आहेत, परंतु सिक्वेन्स हा आपला वेगवेगळा असायला पाहिजे. सिक्वेन्स आपल्याला वेगळं करायचा आहे. म्हणजे कसं, तुम्हाला उदाहरणानुसार मी दाखवतो की कसं करायचं आहे. तर पुढचा पॉईंट आपला जो आहे तो डिव्हिजनचा आहे. आता ऑफचा आपलं संपलेलंच आहे, आता डिव्हिजनचा पॉईंट. डिव्हिजनचा पॉईंट म्हणजे काय की बाबा हे सर्व तिन्ही गोष्टी संपल्या तर आपल्याला डिव्हिजनच करायचे. म्हणजे कसं, आता समजा असं आहे 3 अधिक 15 भागिले 3 अधिक 4 असं आहे समजा. 3 अधिक 15 भागिले 3 अधिक 4 असं समजा एक्झाम्पल आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम यामध्ये वरच्या 3 गोष्टी तर नाही येतात. मग पहिला सर्वप्रथम आपण भागाकार करून घ्यायचा. म्हणजे कसं, ही टर्म पहिला सोडून घ्यायची, 15 भागिले 3 5 येणार आणि बाकीच्या नंतर ऍडिशनच्या गोष्टी या नंतर करून घ्यायच्या. मग याच्यानंतर याची बेरीज करायची, उत्तर काढायचं. म्हणजे किती येते रे, 5 3 8, 8 आणि 4 12, म्हणजे 12 हे उत्तर येते. म्हणजे यानंतर काय करायचं, आपल्याला डिव्हिजन करायचे. म्हणजे ह्या तिन्हीपैकी गोष्टी नसल्या या तिन्ही पण, तर आपल्याला डिव्हिजन करायचं. हा आहे चौथा पॉईंट. त्यानंतर बघा आपण पाचवा पॉईंट घेऊया. पाचवा पॉईंट जो आहे तो मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, म्हणजे आता डिव्हिजन झालं की आपल्याला मल्टिप्लिकेशन पॉईंट करायचं आहे. मग आता समजा असं आहे 3 अधिक 15 भागिले 3 गुणिले 4 वजा 2 असं आहे समजा. तर चुकून आपण 3 गुणिले 4 अधिक करायचं, तर तसं नाही करायचंय. पहिला आपल्याला डिवाइड करून घ्यायचं आहे आणि मगच मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे कसं, 3 अधिक आहे तसं लिहून घ्यायचं, 15 भागिले 3 5 गुणिले 4 वजा 2. मग बघा आता फक्त यामध्ये भागाकारचा टर्म संपलेला आहे, आता फक्त राहिला गुणाकारचा टर्म. तर आपल्याला यामध्ये गुणाकार करून घ्यायचा आहे. 5 गुणिले 4 20, हे बाकीचं आहे तसं लिहून घ्यायचं आहे. म्हणजे उत्तर किती येईल रे त्याचं, 20 3 आणि 20 23 मध्ये 2 गेले 21, म्हणजे उत्तर येणार 21. हा झाला भागाकाराचा नियम. मग या सर्व गोष्टी संपल्या की आपल्याला यूज करायचा आहे अधिक वजाबाकीचा नियम. तो मी तुम्हाला काल सांगितलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक वजाबाकी कसं करायचं आहे तो मी कालच्या व्हिडिओत सांगितलेला आहे तुम्हाला. तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, त्यानुसार ती शेवटच्या स्टेप आपल्याला अधिक आणि वजाबाकीच्या करायच्या आहेत. तर हे झाले आपले बेसिक कन्सेप्ट. आता आपण यावरचे काही एक्झाम्पल्स घेणार आहोत, ते तुम्ही बघा. मी स्क्रीन थांबवतो आणि एक्झाम्पल लिहून घेतो, मग तुम्ही ते बघा आणि सोडवा स्टॉप करून व्हिडिओ, आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर गणित मी फळ्यावर लिहिलेलं आहे, व्हिडिओ स्टॉप करा आणि ती गणित सोडवा पहिला तुम्ही, आणि कुठलं ऑप्शन येते ते बघा, आणि मी सोडवतो त्यावेळी बघा की नेमकं तुमचं उत्तर बरोबर आले की चुकलंय. तर बघा पहिलं गणित बघा. पहिल्या गणितात काय लिहिले, 60 भागिले 5 गुणिले 16 वजा 8 भागिले 2 भागिले 3 असं गणित आहे, बरोबर. तर नियमानुसार काय आहे, बार आहे काय यात, पेनिक्युलम बार आहे काय, नाही आहे. ब्रॅकेट आहे काय, तर हाय, ब्रॅकेट आहे. मग ब्रॅकेट सर्वप्रथम आपण ब्रॅकेट सोडून घ्यायचा. ब्रॅकेट सोडून घ्यायचं म्हणजे काय, त्यात पण बघा 16 वजा 8 भागिले 2 आहे. मग पहिला वजा होणार का भागिले होणार, तर पहिला डिव्हिजन आहे, म्हणजे काय, पहिला भागाकार करायचा आहे. मग पहिला भागाकार करून घेऊया आपण. 8 भागिले 2 म्हणजे याचं उत्तर किती आहे रे, 4. 8 भागिले 2 4 आलं. हे 16 आहे तसं लिहून घ्या. पहिला आपण ब्रॅकेट सोडवून घेऊया. 8 वजा 16 वजा 4 म्हणजे हे किती आलं, 12 आलं. ब्रॅकेट 12 झालेला आहे आता आपला सर्वप्रथम. मग परत लिहून घ्या हे सर्व. 60 भागिले 5 गुणिले हा 12
आणि हा भागिले 3. बरोबर. मग यानंतर बघा भागाकार भागाकार गुणाकार हे 3च आहेत. मग सर्वप्रथम आपण काय करणार, डिव्हिजन आहे म्हणजे पहिला भागाकार करून घेणार. 60 ला 5 ने भागलं तर किती येते रे 12 गुणिले 12 ला परत 3 ने भागलं तर किती येते रे 3 चौक 12. मग 12 गुणिले 4 बरोबर 48. 48 म्हणजे ऑप्शन कोणतं, ऑप्शन 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला सांगतो. परत बघा यात पण बघा, हा एक ब्रॅकेट आलाय, त्यानंतर दुसरा ब्रॅकेट, तिसरा ब्रॅकेट म्हणजे छोटा मध्यम आणि मोठा तिन्ही ब्रॅकेट यात आलेला आहे. मग सर्वप्रथम आपण छोटा ब्रॅकेट सोडवून घेऊया. मग सर्वप्रथम छोटा ब्रॅकेट कोण आहे तर हा आहे. मग बघा 6 गुणिले 7 म्हणजे किती आलं आहे 42. 6 7 42. बाकीचं आहे तसं लिहून घ्या. 36 गुणिले 49 भागिले 42. 36 गुणिले 49 भागिले 42. बाकीचं तात्पुरतं सोडून द्या, पहिला आपण हेच सोडवून घ्यायचं. तात्पुरतं विचार करू नका, एवढाच विचार करा सध्या. मग भागिलेला आपण 1/42 लिहू शकतो, आपण उलट लिहू शकतो गुणिले करून, म्हणजे असं लिहू शकतो आपण 36 गुणिले 49 गुणिले 1/42. गुणिले चिन्ह झालंय की आपण त्याचं उलट करतो. इथं 42 आहे, 42 फक्त वरती लिहिले, मग छेदात त्याच्या हे काय म्हणून 1/42 केलं आपण. मग तर बघा आता हे ब्रॅकेट सोडला, याला भाग जातो का कशाने तर बघा गुणाकार मध्ये आपण कटिंग सुद्धा करू शकतो. तर याला भाग जातो का बघा 6 36 6 7 42 6 36 6 7 42. मग आहे तसं ठेवायचं. मग आता पुढचा ब्रॅकेट घ्या, कन्सिडर करा. हे 6 गुणिले साईडलाच ठेवा, ते कन्सिडर करू नका, फक्त आता हे ब्रॅकेट कन्सिडर करा. म्हणजे बघा 28 भागिलेला आपण गुणिले मध्ये कन्वर्ट करून घेऊया 1/84. 1/84 गुणिले हे 6 गुणिले 49 छेद 7. हे बरोबर आहे का नाही, 6 गुणिले 49 छेद 7. मग 7 7 49 7 7 49. मग हे बघा 7 चौक 28 7 चौक 28 म्हणजे 4 न भागलेलं तर 4 7 28 आणि याला 4 न भागलेलं तर 4 2 8 4 1 4. बरोबर. 7 1 7 7 3 21 7 1 7 7 3 21. आणि हे काय ते बघा 3 3 2 6 मग 7 2 14 म्हणजे राहिले किती 14. हे ब्रॅकेट पूर्ण सॉल्व्ह झाला, राहिला आपल्याकडे फक्त 14. मग ब्रॅकेटच्या बाहेर पण 6 आहे. मग आता शेवटची स्टेप करूया. 6 गुणिले 14 म्हणजे 14 सक्कर 84. 84 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, म्हणजे ऑप्शन हे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचे 2 गणित मी फायवर टाकल्यात, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सॉल्व्ह करा. तर बघा पुढच्या गणिताचं सोल्युशन सांगतो. यात कुठं काय आहे का बाबा बार वगैरे, तर 12 आहे. तर सर्वप्रथम आपण काय सोडवणार, इथं व्ही बॉडमास आहे म्हणजे सर्वप्रथम आपण बार सोडवणार. मग बार पहिला सोडून घेऊया. 2 गुणिले 3 किती 6 आहे, ते चिन्ह वजा बाहेर आहेच. मग वजा 6 हे झालं, हे जर सॉल्व्ह झालं केस, ही केस सॉल्व्ह झाली सर्वप्रथम. आणि काय कुठं आहे का बघा, ब्रॅकेट कुठं आहे का नाही आहे. तर आता राहिला कोण, भागिले कुठं आहे का, भागिले पण नाही आहे. गुणिले आहे काय तर गुणिले आहे. आता गुणिले सोडवायचं, नेक्स्ट स्टेप काय गुणिले सोडवायचं. मग बघा इथं पण गुणिले इथं पण गुणिले आहे. पहिला आहे तसं 14 लिहून घ्या, वजा 2 गुणिले 3 किती झालं 2 गुणिले 3 6 वजा 6 आहे तसं आलं. प्लस आता बघा 5 गुणिले 2 गुणिले 3 5 गुणिले 2 10 10 3 30 30 झालं आणि हे वजा 6 आहे तसं आहे. बरोबर. मग आता बघा पहिला ऍडिशन करून घ्या. 14 अधिक 30 किती आलं रे 44 आणि वजा 6 वजा 12. तर उत्तर किती आलं 44 वजा 12 म्हणजे किती आलं उत्तर 32. ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा झाला तिसरा. आता 14 प्रश्न बघा. 4थ्या प्रश्नामध्ये आहे का बघा 12 वगैरे कुठं आहे का आहे. तर सर्वप्रथम काय सोडवणार आपण बार सोडवणार. 8 अधिक 3 किती 11 वजा आहे चिन्ह आहेच ठेवा 18 आहे. आता दुसरं काय आहे बघा, हा ब्रॅकेट आहे. सर्वप्रथम लहान ब्रॅकेट सोडवायचा. मग लहान ब्रॅकेट सोडलं किती 18 वजा 11 किती येते रे 18 वजा 11 किती येते 7. मग हे बाहेर चिन्ह वजा आहे म्हणजे वजा 7 आलं. म्हणजे हा ब्रॅकेट इथपर्यंत सॉल्व्ह झाला. आता मोठा ब्रॅकेट हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. आता आपण इथं फक्त 14 आहे. आता 14 वजा 7 14 वजा 7 किती येणार रे 7 येणार. मग 7 खरे तर बाहेर चिन्ह वजा आहे. आता हा ब्रॅकेट पण संपला 7 आले आपलं आणि बाहेरचं चिन्ह वजा म्हणजे वजा 7 आलं. मग हा मोठा ब्रॅकेट करायला काय करणार ना 16
वजा 7 हे झालं. आता हा ब्रॅकेट संपणार आपला. 16 वजा 7. मग 16तनं 7 गेले किती आलं रे उत्तर? 9. ब्रॅकेट सॉल्व झालेला आहे आता आपला पूर्णपणे. आता राहिला किती? 25. शेवट बाहेर 25 आहे ब्रॅकेटच्या, म्हणून 25 वजा 9 किती आहे रे? 25 वजा 9 बरोबर 16. मग पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचे क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर बघा आपण पुढच्या प्रश्नाचं उत्तर बघूया. ज्यावेळी भागाकारामध्ये येतात तर सर्व भागाकार आहे असल्या प्रश्नामध्ये भरपूर जण कन्फ्युजन मध्ये असतात की नेमका हा प्रश्न सोडवायचा कसा. तर आपण हा प्रश्न कसा सोडवायचा? भागाकारला आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला प्रश्न एकदम सोपं होतं. म्हणजे कसं करतो आपण? बरं 5 आलं, पहिला 5 आहे तसं होतं. भागाकारला गुणाकार करायला काय? याच्या छेदात सगळ्यांच्या 1 आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. छेदात काय नसते तर त्यावेळी 1 असता छेद. तर बघा याला गुणाकारामध्ये करायला काय पाहिजे? 1/5 बरोबर. ह्याला पण काय येणार? 1/5. हे पण काय येणार? 1/5. आणि हे पण काय होणार? 1/5 बरोबर. तर ह्या 5ला हा 5 गेला. राहिलं किती रे? 1/5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे काय? 5चा 3 वेळा गुणाकार म्हणजे किती? 5चा क्यूब काढायचा. मग 5चा क्यूब किती रे? 125. म्हणजे उत्तर काय येणार? 1/125. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघा, त्याच सेम टाईप मध्ये. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून बघा, सुटेल सेम टाईप मध्ये आहे. तरी पण बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो की नेमकं कसा करायचा परत एकदा. आता परत हाय तसंच लिहून घ्यायचंय. भाग सगळीकडे भागाकारच लिहिले. तर काय करायचं बघा, 4 आहे तसं लिहायचं. पहिला भागाकारमध्ये आहे तर काय करायचं? गुणले 1/4. परत ह्या 4चं 1/4. परत ह्याचं 1/4. ह्या 4ला हा 4 गेला म्हणजे काय होणार? 4चा 2 वेळा गुणाकार. 1/4चा 2 वेळा गुणाकार म्हणजे 4चा वर्ग. 4चा वर्ग किती रे? 16. म्हणजे उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 3 1/16 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न थोडंफार चेंज केलं या प्रश्नामध्ये, परंतु सेम टाईप मध्येच आहे. आपण असं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून असं लिहिले. हे गणित पण तसंच लिहून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रश्न चुकणारच नाही कधीच. माहिती तसं लिहून घ्या. 3 गुणले भागाकारमध्ये आहे म्हणून 1/3 गुणले भागाकारमध्ये आहे म्हणून 1/3. हा गुणाकारामध्ये म्हणून आहे तसं गुणले 3 गुणले हा भागाकारमध्ये आहे म्हणून 1/3 बरोबर. तर बघा हा 3ला हा 3 गेला, हा 3ला हा 3 गेला. मग राहिलं किती उत्तर? 1/3 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न. तर बघा पुढचे प्रश्न मी हाय जसं स्क्रीनवर लिहिलेला आहे की बघा यात आपण वेगवेगळ्या टाईपचे प्रत्येक टाईपचे एक टाईप आपण कव्हर करत आहोत. हे सर्व जे क्वेश्चन्स आहेत हे मी तयार केलेले नाही आहेत क्वेश्चन्स कुठे. हे सर्व PYQ क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सोडवायचं आहे की प्रश्न बाबा अवघड आहेत सोपे आहेत असं काय नाही. हे सर्व प्रश्न PYQ क्वेश्चन्स आहेत. म्हणजे रेल्वेला पडलेली, SSC ला पडलेली, SSC GD ला पडलेली, पोलीस भरतीला काही पडलेली आहेत. ही सर्व प्रश्न तलाठीला की सर्व प्रश्न हे PYQच आहेत. माझे स्वतःचे क्वेश्चन कुठलेच नाही यात. सर्व प्रश्न PYQ पडलेले आहेत. त्यामुळे व्यवस्थित सोडवा, व्यवस्थित लक्ष द्या. कारण कसं आहे तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होतील यातनं की मी वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे गणित घ्यायला लावले. म्हणजे एक टाईप रिपीट करत नाही की बाबा एकच टाईपची परत परत गणित घेत नाही. सर्व वेगवेगळे गणित आहेत. त्यामुळे आता बघा पुढचे क्वेश्चन मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तुमच्या. तर बघा पुढचे क्वेश्चन्स. तर बघा पुढचा क्वेश्चन बघा. 9/11 भागिले 3/2 अधिक 5/52 आणि 2/13 हा गणित आहे. मग परफॉर्मन्सनुसार काय म्हणते यात भागाकार अधिक आणि भागाकारचा आहे. म्हणजे सर्वप्रथम आपण भागाकार सोडवायचं. अधिकला आपण सेपरेट करूया नंतर. पहिला भागाकारचा सोडून घ्या. म्हणजे कसं येणार? 9/11 भागाकारचा आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट करून घेऊया 2/3 बरोबर. अधिक आहे तसं लिहूया 11/52 गुणिले 13/2 आहे तसं लिहून घेऊया. तर बघा सर्वप्रथम काय करणार आपण यात कुठं कटिंग वगैरे होते काय ते बघून घ्यायचं. आता अधिक सोडा, हे टर्म वेगळं आहे असं समजा. ही टर्म आणि ही टर्म असे वेगवेगळे सॉल्व्ह करायचे आपल्याला. दोन्ही टर्म वेगवेगळ्या सॉल्व्ह करायचे. अधिकला नंतर कन्सिडर करू. फक्त पहिला गुणाकार सोडून घेऊ आता. मग बघा 3 × 3 3 × 9 बरोबर. मग आता गुणाकार करून घेऊ. 2 गुणिले 3 गुणिले 2 6 6/11 बरोबर. आता अधिक केल्यावर काय होते बघा. ह्यात कुठं कट होते का बघा. 13 × 13 13×4 = 52 बरोबर. आणि कुठं कटिंग होते काय नाही येऊ. तर हाय तसं लिहून घ्या 11 4 × 2 8 असं आहे बरोबर. आता आपण तुम्हाला मी काल सांगितलेल्या व्हिडिओमध्ये बघितलाय की याचा तिरकस गुणाकार छेदाचा गुणाकार असं करायला लागणार.
मग त्यापेक्षा आपण तिरकस गुणाकार छेदाचा गुणाकार करून किंवा आपण दोघांचा छेद जरी समान केला तरी पण उत्तर आपलं तेच येते. मग आता आपण इथं 11 ने 8चा आपण 88 करू शकतोय, दोघांना पण भाग जातोय. मग 11ला 88 करायला याला 8 न गुणाला पाहिजे, म्हणून ह्याला पण 8 न गुणूया. 8ला 88 करायला काय याला 11 न गुणाला पाहिजे, याला पण 11 न गुणूया. बरोबर. तर बघा काय येते, खाली तर छेद 88 आलायच. आता 88 छेद आला आणि कुठला ऑप्शन आहे का बाबा 88 ला भाग जाणारा, म्हणजे उत्तर या दोन्हीपैकी एक येणार आहे. हे आपल्याला कळालं, कारण 13ला पण 88 ने भाग जायत नाही, 54ला पण 88 ने भाग जायत नाही. नाहीतर भागाकार कुठला तर आला असता, तसं पण नाही आहे. म्हणजे या दोन्हीपैकी एक उत्तर कुठलं तरी येणार आहे आपल्याला. मग आता आपल्याला सोडवायचं आहे. 6 गुणिले 8 किती रे, 48. 6 8 48 आणि 11 गुणिले 11 म्हणजे किती, 11चा वर्ग किती, 121. मग आता बघा, आता आपण बेरीज करायची, घ्यायची बेरीज करायची नाही आपल्याला पूर्णपणे. 8 एकक स्थान बघा, 8 अधिक 1 9, म्हणजे एकक स्थान माझं वर अंशाचा 9 येणार आहे. म्हणजे यात 9 आहे का, अंशाला नाही आहे, मग हेच उत्तर येणार 169/88. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. डायरेक्ट आपण टिक करू शकतो, पूर्ण बेरीज करायची गरज नाही आहे आपल्याला. डायरेक्ट ऑप्शनवर आपण याला टिक करू शकतो की बाबा ह्याचं उत्तर हेच येणार. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. तुम्हाला मागच्या 2-3 प्रश्न आधी असा प्रश्न घेतलाय मी, त्याच टाईपचा प्रश्न आहे. तर बघा कसं सोडवायचा आहे. पण यात मध्ये प्रथम बघा, गुणाकार आहे, अधिक वजा आहे आणि गुणाकार, भागाकार वगैरे काय नाही आहे. मग सर्वप्रथम आपण गुणाकार करून घेऊ. आपण डायरेक्ट ह्याच्यावर सोडू. बघा 15 त्रिक 45, हे जे चिन्ह बाहेर वजा आहे ते वजा लिहून ठेवूया. वजा परत गुणाकार 17 त्रिक 51, हे वजा 3 आहे तसं लिहूया आणि 24 आहे तसं लिहूया. बरोबर. मग वजा वजाचं वेगळं करूया, अधिक अधिकचं वेगळं करूया. वजा वजा वेगळं करूया, अधिक अधिक वेगळं करूया. मग 45 अधिक 51 96, 96 आणि 3 99, आणि चिन्ह सगळ्यांचं वजा आहे म्हणून वजा 99 येणार, आणि 24 आहे तसं प्लस मध्ये आहे. मग अधिक वजा वजा होते, चिन्ह मोठ्याच येणार, मग मोठ्या चिन्ह 99 मधनं 24 वजा केलं तर किती येते 75, चिन्ह वजा राहणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता बघा, हे 2 प्रश्न झाले. आता पुढचा प्रश्न बघा, हे पुसून टाकतो. पुढचा प्रश्न बघा. आता यात बघा, या प्रश्नामध्ये काय आहे, इथं छेद आहे आणि छेदामध्ये आणि डबल छेद केलाय. मग हे कसं सोडवायचं बघा. पहिला ब्रॅकेट पण आहे, मग पहिला ब्रॅकेट सोडवायचा, हे तर फिक्स आहे. मग आता ब्रॅकेट तुम्हाला इथं सोडवून दाखवतो कसं करायचं ते. 1/1 अधिक 5/7 आहे. बरोबर. मग पहिला आपण छेद सोडून घेऊया. छेद मध्ये काय होणार, इथे 1 आहे म्हणजे छेदात पण याच्या 1 असणार. मग अधिकचा नियम काय म्हणते की आपण छेद समान करून घेऊया. याला पण मी 7 न गुणतो, ह्याला पण 7 न गुणतो, म्हणजे माझा छेद समान होतोय. बरोबर. मग काय येणार बघा, 1/7 अधिक 5, म्हणजे आता छेद समान झालं काय, वरच्यांची आपण बेरीज करणार. 7 अधिक 5 12, 12/7 आलं. बरोबर. 12/7 आलं, म्हणजे आपण छेदाचा छेद असतोय तो अंशला जातोय, म्हणजे याचं उत्तर किती येणार 7/12 येणार. म्हणजे हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला माझा. 7/12 आलं ब्रॅकेटचं उत्तर. मग आता पुढचं काय करायचं मला, आता बाकीचं लिहून घेऊया. 5/2 अधिक 7/12 आणि वजा 3/2 आहे. बरोबर. ब्रॅकेट सॉल्व्ह झाला, 7/12 आला. आता आपण हे पूर्ण गणित लिहून घेतलं. मग आता काय करूया, आपण तिघांना आपण 12 छेदला समान करून घेऊया, 3ला पण 12 करून घेऊया. मग 2ला 12ला करायला काय करणार, गुणिले 6. इथं गुणिले 6 केलं म्हणून इथं पण गुणिले 6 केलं. इथं पण 2 आहे, इथं पण गुणिले 6 केलं म्हणून इथं पण गुणिले 6 केलं. बरोबर. मग छेद माझा 12 फिक्स झालाय. छेद 12 फिक्स झालाय. आता ऑप्शन कडे बघूया आपण. छेद 12 कोणाचा आहे काय, किंवा 12 भाग जाणार कुठला आहे काय. आता आपल्याला काय आलं, याचं उत्तर हेच येणार, कारण छेद एकातच 12 आहे, किंवा 12च्या मल्टिपल मध्ये कुठला नाही. जर 12च्या ऐवजी 3 असला, म्हणजे 3 पण 12ला भाग जातोय, 3 असू शकला असता, किंवा 4 असू शकला असता, किंवा 2 असू शकला, तसा कुठला ऑप्शन नाही जायचं. त्यामुळे उत्तर हेच येणार आहे. तरी पण आपण एकदा सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवतो की ते कसं येते उत्तर. 5 गुणिले 6 30, हे अधिक 7 आहे तसं, आणि वजा 18 आहे तसं. बरोबर. वजा 18 आहे तसं. 30 अधिक 7 किती रे, 37. 37 मधनं 18 गेले, किती राहिलं, 37 मधनं 18 गेले 18 आहे, 19 राहिले. मग 19/12 हेच याचं उत्तर आहे. बघा, आपण डायरेक्ट शेवटपर्यंत जायच्या आधीच आपण प्रश्नाचं उत्तर टिक करू शकतो ऑप्शनवरनं. हे पण तुम्हाला माहित पाहिजे की कसं टिक करायचं आहे ते. आणि हा खालचा प्रश्न आहे, आताच मी थोड्या वेळापूर्वी हा कन्सेप्ट शिकवलाय. हा तुमचा होमवर्कचा प्रश्न आहे. सर्वांनी कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर काय येणार ते. तर बघा, पुढचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, तर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सोडवा. काठीने पातळी आता आपण वाढवलेली आहे. आतापर्यंत पूर्णांक येत होते, तर आता आपण पॉईंट मधले गणित घेतलेत. त्यामुळे जरासं व्यवस्थित बघा की हे गणित कसं सोडवायचं आहे. फॉर्म्युला व्ही बॉडमास्क आहे तसंच फॉलो करायचं आहे आपण. पहिला बघा,
सर्वप्रथम आपण ब्रॅकेट सोडवून घेऊया. 2.4 भागिले 1.2 म्हणजे किती? 2.4 भागिले 1.2. इथं दोन्हीकडे पॉईंट नंतर एक आकडा आहे, पॉईंट नंतर एक आकडा आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट भाग घालूया. 12 गुणिले 2 24 म्हणजे याचं उत्तर किती आलं रे? 2 आलं. म्हणजे हा ब्रॅकेट आपला सॉल्व्ह झाला. याचं उत्तर आलं 2. बरोबर, याचं उत्तर आलं 2. आता बघा ह्या इथंच लिहून घेऊया. 4.8 भागिले 2 आणि इथं हाय तसं लिहून घेऊया, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल की नेमकं कसं केले ते. बरोबर, वजा इथं पण भागिले आहे बघा. 0.90 भागिले 2. मग डायरेक्ट आपण भागाकार करू शकतो 2चा. 2 भागिले 0.90 म्हणजे किती येणार आहे? 0.45. 0.90चा हाफ म्हणजे 0.45. बरोबर, एवढं आपला सॉल्व्ह झालेला आहे. आता बघा पुढे आणि भागाकार कुठं आहे का? आहे, तर ह्याच्यात भागाकार आहे. ह्याचा भागाकार करून घेऊया आपण. 2 न 4.8 ला भागायचं म्हणजे बघा 2 दुनी 4 2 चोक 8 म्हणजे 2.4. पॉईंटला पॉईंट 2.4 आणि हाय तसं लिहून घेऊया. 2 पॉईंट गुणिले 2 अधिक गुणिले 2.4 आणि तर हाय तसं 0.5 आणि 0.45. बरोबर, आता यांचा गुणाकार करताना आपण पॉईंट कुठं द्यायचा ह्यात भरपूर जणांचं कन्फ्युजन होते की बाबा पॉईंट कुठं द्यायचा आपण. म्हणजे असल्या वेळी तुम्हाला ज्यावेळी कन्फ्युजन होईल डायरेक्ट याला असं लिहून घ्या. पॉईंट नंतर एक आकडा घेतला 2, पॉईंट नंतर एक आकडा घेतला म्हणून आपण 2/10 घेतलं. ह्याला आपण बघा पॉईंट नंतर एक आकडा घेतला, ह्याला 10 घेतलं. मग आता गुणाकार आपण सहजही करू शकतोय. आता काय अवघड राहिलेलं नाही आहे. मग बघा समोर समोर गुणाकार करा. याला 48/10 आणि यो 10 म्हणजे याचा एक 0 म्हणजे 48/100. मग आता बघा पॉईंट नंतर 2 आकडे घ्यायचे म्हणजे 2 आकडे सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे बघा 1 2 म्हणजे इथं पॉईंट येणार. म्हणजे याचं उत्तर किती आलं रे? 0.48. हे तुम्हाला कळण्यासाठी लिहिले की कसं करायचं ते. मग तुम्ही डायरेक्ट येतं आता कळालं की आपल्याला याचं उत्तर किती येते? 0.48. मग आता हे सॉल्व्ह झालं. याचं उत्तर आलं 0.48 आणि बाकीचं आहे तसं लिहून घ्या. 0.5 0.48 वजा 0.45. बरोबर, एवढं सॉल्व्ह झालं. तर आता बघा आता बेरीज करताना बघा इथं 5 आहे, 5च्या पुढे काय नाही कारण इथं 2 आकडे आहेत बघा. 48 आहे आणि इथं फक्त 0.5 होतं म्हणून 5च्या पुढे काय नाही म्हटलं 0 असतोय. मग 0.50 अधिक 0.48 किती येणार आहे? 0.98. 45 अधिक 48 50 अधिक 48 0.98 वजा पॉईंट आपल्याला 45 वजा करायचं आहे. 98 मध्ये 45 वजा केल्यावर किती राहते रे? 53 राहते. मग 53 मध्ये कुठं ऑप्शन आहे का? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कळालं का सर्वांना? सर्व फोडून फोडून सांगितले की प्रत्येक गोष्ट कसं करायचं यात. सर्वांनी व्यवस्थित बघा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. यात भरपूर मल्टिपल कन्सिडर आणि वरनं पॉईंट पण आहेत यात. त्यामुळे हा प्रश्न बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, पडलेला प्रश्न आहे हा. आता बघा पुढचा प्रश्न बघा, हा पण पॉईंट मध्येच आहे. तर कसं करायचं बघा. आपण डायरेक्ट आपण पॉईंट आहे तर पॉईंटला आपण डायरेक्ट छेदामध्ये लिहून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. हा बघा पॉईंट होता इथं आपण डायरेक्ट आपला पूर्ण मध्ये करूया. पॉईंट नंतर किती आहे इथं? 1 2 3 आणि इथं किती आहे? पॉईंट नंतर पहिला भागाकार करून घ्यायचा 1 आहे. मग 3 3 घेऊया आता आपण. इथं काय नाही म्हटलं इथं 2 शून्य असणार आहे. मग बघा 848 भागिले 800 आहे. एवढं तरी सगळ्यांना कळालं. गुणिले हा तसं 1/2 अधिक घेऊया. आता इथं बघा इथं भागाकार मध्ये दिले 125 म्हणजे पॉईंट नंतर 3 आकडे आहेत. इथं पण पॉईंट नंतर आपण 3 आकडे घेऊन टाकूया म्हणजे कसं आपल्याला सोपं पडते. पहिला हे कन्वर्ट करून घेऊया म्हणजे कसं 125 3 घेतले म्हणून आता आपण 3 पण घेऊया 1 2 3. बरोबर, आता भागाकार आहे याला गुणाकार मध्ये करून ठेवूया. 2/5 गुणिले याला आपण डायरेक्ट लिहू शकतो. पॉईंट नंतर 1 आहे 4/10. पॉईंट नंतर 1 आहे म्हणून 4/10 केलं. आता बघा याला कशाने भाग जातोय काय? 8 न डायरेक्ट भाग जातोय. याला 8 न भागवल्या 100 आलं आणि याला 8 न भागवल्या 8 1 8 0 8 संग 48 106 आलं. बघा 2 याला भागवल्या 53 आलं. मग हाय तसं लिहूया 53 ह्यो सॉल्व्ह झाला. ही केस सॉल्व्ह झाली. आता हे करूया 125 80,000 125 80,000 किंवा तुम्ही 25 न भागवलं तरी तेच येणार आहे. 125 80,000 मग हे बघा 2 के 2 2 चौक 8. बरोबर, ते झालं. या 4 ला हा 4 गेला. बरोबर, मग किती आलं बघा अधिक 1/50 आलं. आधी किती आलं रे? 1/50 आलं. म्हणजे किती येणार? 1/50 म्हणजेच किती रे? 1/50 म्हणजेच
0.02. तर 1/50 आहे. इथं बघा किती केलं आपण 53 घेतलं, इथं छेद 100 आहे, इथं छेद 100 आहे, तसा घ्यायचा. बरोबर. मग इथं बघा आता 50 आहे, आपण छेद समान करून घेऊया, गुणिले 2, इथं गुणिले 2 करूया, म्हणजे किती येणार आहे 53 अधिक 2 55 छेद 100. बरोबर. मग आता 100 म्हणजे भाग करायचं म्हटल्यावर 2 आकडे सोडून पॉईंट द्यायचा, 2 शून्य आहेत, 1 2 म्हणजे 1 2 म्हणजे इथं पॉईंट, म्हणजे किती येणार आहे 0.55. हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, सोडवण्याचा प्रयत्न करा. तर बघा या गणितात काय काय केलं आपण, चेंजेस काय आहेत बघा. यात बघा या गणितात पहिलं तर तुम्हाला ऑफ हे दिसेल, ऑफ हे दिसेल, भागाकार दिसायला लागलाय, ब्रॅकेट तर नाही आहे, ऑफचा आहे. मग सर्वप्रथम आपला नियम काय म्हणते, वेनेकुलम बार ब्रॅकेट ऑफ, म्हणजे ऑफ सोडवायचं आपल्याला, गुणिले भागिलेच्या आधी ऑफ सोडवायचा आहे. मग सर्वप्रथम आपण ऑफ सोडून घेऊया. 3/2 म्हणजे किती, 3/2 म्हणजे पहिला हे सोडून घेऊया. ह्याचं उत्तर किती आलं रे, 3 गुणिले 2 6 आलं, 3 गुणिले 2 6 आलं, हे झालं क्लिअर. आता आणि कुठं ऑफ आहे का, ऑफ कुठं आहे का, हा बघा इथं आहे 18/2 म्हणजे हे सोडून घ्यायचं, 18 दुनी 36. ऑफचा तर विषय संपला. आता आपण गणित लिहून घेऊया, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. 18/6 गुणिले 5 अधिक 72 भागिले 36 गुणिले 3 वजा 4 भागिले 8 गुणिले 2. आता गणित आपण लिहून घेतलं, पहिला ऑफ आपण सोडवलेला आहे. आता आपण भागाकार सोडूया. 18/6 किती ते रे, साइन त्रिक 18 म्हणजे किती आलं, 3 गुणिले 5 अधिकचा आहे तसं लिहून घेऊया. परत बघा 72 आणि 36 मध्ये पण भागाकार आहे, 36 दुनी 72 म्हणजे 2 गुणिले आहे तसं 3 लिहून घेऊया, वजा 4/8 लिहिले. 4/8 म्हणजे किती येणार रे, 4 आहे तसं लिहून घेऊया आपण, 4/8 हे गुणिले आहे तसं लिहूया. बरोबर. हो बघा 4 दुनी 8, 8 ला 8 गेला म्हणजे हे सगळं गेलं, हे झालं 1. बरोबर, हे सर्व झालं 1 झालं. आता बघा इथं भागाकार गुणाकार करून घेऊया आपण. 3/5 15 अधिक 2 गुणिले 3 6 आणि हे वजा 1. बरोबर. 15 अधिक 6 किती, 21 मधनं 1 गेला 20 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. व्यवस्थित भागाकार नीट आपण व्यवस्थित सोडवल्यामुळे गणित केवढं सोपं आहे ते, फक्त दिसायला आपल्याला लेंदी झाला गणित, परंतु आपण व्यवस्थित जर सोडवलं की उत्तर बरोबर आपलं येते, लगेच येते, चुकत नाही कुठंच. तर बघा हे गणित कळालं. आता पुढचं गणित सोडूया आपण. या गणितात बघा काय केले, पूर्णांक युक्त अपूर्णांक दिले. मग पहिला आपल्याला ह्याला कन्वर्ट करून घ्यायला पाहिजे आणि मग आपण गणित सोडवायचं. पहिला आपल्याला ह्याला सोडवायला पाहिजे, मग हे आपण गणित सोडूया. तर या गणितात बघा, या गणितात ह्याला बार आहे, ते बार यात टाकायचं राहिलंय. या गणितात ह्याला बार आहे, तर आपल्याला हा बार घ्यायचा आहे पहिला. हा मग सर्वप्रथम बघा, पहिला आपण बार सोडून घ्यायचा, सर्वप्रथम बार सोडून घ्यायचा. बरोबर. मग बार सोडवताना पहिला आपल्याला हे क्लिअर करायला पाहिजे. मग पूर्णांक अपूर्णांकला आपण काय करतोय, पहिला आपण गुणाकार करून घेतोय, म्हणजे कसं 2 गुणिले 3 अधिक 1 असं करतो आपण. 2 गुणिले 3 6 अधिक 1 7/3 वजा 1/3. बरोबर. 7/3 वजा 1/3 पण छेद समान आहे, 7 मधून 1 गेला 6/3 म्हणजे याचं उत्तर किती आलं, 6/3 म्हणजे उत्तर किती आलं याचं 2. बरोबर. याचं उत्तर आलं 2. मग या पूर्ण टर्मचं उत्तर आलं 2. उत्तर आलं 2. या पूर्ण टर्मचं उत्तर आले 2. हे झालं. आता आपण हा ब्रॅकेट सोडवून घेऊया. मग याला पण तसंच करायचं, पूर्णांक युक्त अपूर्णांकला. 3 त्रिक 9 अधिक 1 10 म्हणजे 10/3 भागिले 2 आहे, कारण याचं उत्तर आपण 2 काढलेलं. 10/3 भागिले 2. मग 2 ला आपण उलट लिहून घेऊया, म्हणजे गुणाकार कन्वर्ट मध्ये करून घेऊया. तर आपल्याला असं लिहूया आपण, गुणिले 1/2. बरोबर. भागाकारता आपण गुणाकार मध्ये कन्वर्ट केलं. तर बघा 2 बे 5 10. तर बघा पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नामध्ये चेंजेस आहेत. ह्याच्यावर बार आहे, हा बार लिहायचा राहिला, ते बार लिहून घ्या आणि मग सोडवा. तर बघा आता या गणितात कसं केलंय, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत. पहिला आपल्याला ते पण सोडवायला पाहिजे आणि वरनं बार पण दिलाय, ते पण सोडवायला पाहिजे.
मग पहिला आपण काय करूया, सर्वप्रथम आपण 12 सोडवायचं आहे. मग पहिला आपण ही टर्म सोडवून घेऊया. सर्वात आधीची टर्म ही आहे. मग पहिला पूर्णांक तर अपूर्णांक सॉल्व्ह करूया आपण. 3 गुणिले 2 अधिक 1, 3 दुनी 6 आणि 1 7, 7/3 आलं हे बरोबर. 7/3 आलं. पुढचं बघा, वजा 1/3 आहे तसंच आहे. 7/3 होतं, वजा 1/3 आहे तसं आलं. आता बघा यांचा छेद समान आहे म्हणून छेद आहे तसा लिहिला. 7 वजा 1 6, 6/3 म्हणजे उत्तर हे झालं 2. म्हणजे याचं उत्तर आलं 2. एवढं तर काय आलं आपल्याला. आता बार सॉल्व्ह झाला म्हणजे ही टर्म आपली आता सॉल्व्ह झालेली आहे. आता राहिलं आपलं 2. मग आता हे पूर्ण करून घेऊया. आता हा ब्रॅकेट सोडूया आपण, पूर्ण ब्रॅकेट बघा. 3 त्रिक 9 अधिक 1 10, 10/3 भागिले हे जे उत्तर आलं पूर्णपणे 2. मग हा 2 आता आपण इथं लिहिला आहे तसा 2. इथं गुणाकार आहे, आपण याला भागाकार म्हणजे भागाकार मध्ये याला आपण गुणाकार मध्ये करून घेऊया पहिलाच. 10/3 गुणिले, आता गुणाकार करणार म्हटल्यावर एक उलट लिहायला पाहिजे, छेदा करून यायला पाहिजे उलट करून. मग 2×5=10 म्हणजे याचं उत्तर किती आलं 5/3. म्हणजे आता हा ब्रॅकेट आपला पूर्ण सॉल्व्ह झाला. या ब्रॅकेटचं उत्तर आलं 5/3. ब्रॅकेट पूर्ण सॉल्व्ह झाला. आता आपला मग हा ब्रॅकेट घेऊया. आता हा ब्रॅकेटला पहिला आपण हे सोडून घेऊया. 4 त्रिकम 12 आणि 1 13, 13/3 आणि हाय तसं हे लिहून घेऊया अधिक 5/3 बरोबर. छेद समान आहे. 13 अधिक 5 किती रे 18, 18/3 येणार म्हणजे किती उत्तर आलं याचं 6 आलं बरोबर. याचं उत्तर 6 आलं म्हणजे आता हा पूर्ण ब्रॅकेट आपला सॉल्व्ह झाला. याचं उत्तर आलं 6. तर राहिले शेवटची टर्म, फक्त याला फक्त ऍड करून घेऊया. 3 त्रिक 9 अधिक 1 10/3 वजा आहे तर बाहेर वजा आहे, याचं उत्तर 6 आले परंतु ब्रॅकेटच्या बाहेर वजा आहे म्हणून इथं मी वजा घेतलं, वजा 6 बरोबर. मग आता आपण छेद, इथं छेद काय नाही म्हणजे इथं 1 आहे. आपण छेद समान करून घेऊया डायरेक्ट. ते याला गुणिले 3 केलं तर याला आपण गुणिले 3 करायला पाहिजे बरोबर. मग किती येणार बाबा, छेद समान झालं मग छेदात 3 लिहून घ्यायचं आहे तसं. मग ह्या तसं 10 आणि वजा चिन्ह आहे तसं 6 त्रिक 18. मग उत्तर किती, या 10चं चिन्ह अधिक 18चं चिन्ह वजा म्हणजे 18तनं 10 जाणार. मग राहिले किती, 18तनं 10 गेल्यावर 8 राहणार, चिन्ह मोठ्याचं वजा म्हणून 8/3 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचे क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. तर परत सेम सोडवायचं आपल्याला की पहिलं सेम बॉडमाचा रोल वापरून तसंच सोडवायचं आहे. तर बघा काय करायचं आहे, सर्वप्रथम आपण भागाकार ब्रॅकेट सोडवायचं आहे. ब्रॅकेट पहिला सोडून घेऊया. 52 5.2 आणि 1.3 म्हणजे पॉईंट नंतर एक एक आकडा आहे, पॉईंट नंतर एक एक आकडा आहे म्हणजे ऍड भागाकार करू शकतो आपण. 13×52 बरोबर. आणि 4 गुणिले 2 म्हणजे किती झालं 4 गुणिले 2 8 झालं. ब्रॅकेट आपला सॉल्व्ह झाला. 4 गुणिले 2 8 ब्रॅकेट आपला सॉल्व्ह झाला. आता बघा हे आहे तसं लिहून घेऊया. 2.8 अधिक 8 वजा, आता बघा 6 गुणिले 3 भागिले 8 आहे. मग आहे तसं लिहून घेऊया. 6 गुणिले 3 भागिले 8 बरोबर. असं पण लिहू शकतोय किंवा आपण असं पण लिहू शकतोय 1/8 अधिक 2 बरोबर. आहे तसं लिहून घेतलं आता आपण. तर बघा आता काय करणार, गुणाकाराचा पहिला सपवणार आता, कारण बाकी कुठं भागिले वगैरे काही नाही आहे. गुणाकार करून घेऊया. 6 त्रिक 2 6 आणि 2 8 बरोबर. मग आता परत आहे तसं लिहून घेऊया. 2.8 अधिक 8 वजा 3 गुणिले 1 3 गुणिले 3 गुणिले 1 म्हणजे 3 त्रिक 9/4 अधिक 2 बरोबर. एवढं तर कळालं सर्वांना. तर बघा आता परत प्रथम आपण अधिक अधिकचे सर्व करून घेऊया. म्हणजे किती 2.8 8 आणि 2 म्हणजे किती येणार 2.8 आणि 8 म्हणजे किती 10.8 अधिक 2 म्हणजे किती 12.8 आलं, 12.8 आलं बरोबर. वजा, आता इथं उत्तर बघा ऑप्शन मध्ये बघा सर्व पॉईंट मध्ये दिल्यात, सर्व आपल्याला पॉईंट मध्ये दिल्यात बरोबर. तर आपल्याला आपण एक्झॅक्ट करायची पण गरज नाही आहे, कारण बघा इथं 6 दिले 8 दिले 4 दिले 10 दिले म्हणजे पॉईंट मध्ये गॅप आहे, लय क्लोज नाही. त्यामुळे आपण ऑप्शनच्या मदतीने पण हे उत्तर टिक करू शकतोय. मग आता बघा हे 3चं तर आपलं सपलं करून 12.8 आलं. हे जरा भागाकार करूया. 4 दुनी 8 राहिला 1 1चं झालं 10 बरोबर. मग 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20 बरोबर. 2.25
12.8 मधनं 2.25 वजा केलं. समजा मी यातनं 2 वजा केलं असतं तर किती आलं असतं रे? 10 आलं असतं. बरोबर, 10 आलं असतं. आणि इथं 0.8 पण आहे आपल्याला, 0.3 आहे समजा आपण. चला, 0.8 मधनं 0.3 वजा केलं तर किती राहणार? 0.5. म्हणजे उत्तर माझं 10.5 च्या समथिंग काहीतरी येईल. मग ऑप्शन मध्ये कुठला आहे का 10.5? आहे. तर ऑप्शन पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. एक्झॅक्ट काढायची आपल्याला गरज नाही आहे. असं तुम्ही डायरेक्ट रँडमली टिक करू शकताय, कारण ऑप्शन आपल्याला आम्हाला माहित. असं नाही की क्लोज आहे. क्लोज असलं तर आपण एक्झॅक्ट काढलं असतं, 12.80 घेतलं असतं, मग हे 2.25 वजा केलं असतं, 55 आलं असतं, आणि हे 10.55 असं व्यवस्थित एक्झॅक्ट काढायला लागलं असतं. कारण पॉईंट आपल्याला जवळजवळ नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट टिक करू शकतोय. असं करा. आता बघा पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय आहे, काय वेगळं. तर बघा इथं ऑफ लिहिलं आहे, त्यामुळं सर्वप्रथम आपण सोडवणार काय? ऑफ सोडवणार. ऑफ आणि कुठं आहे का? इथं पण आहे बघा ऑफ. पहिला ऑफ सोडून घेऊया. मग 5 भागिले ऑफ किती? 5 ऑफ 5 म्हणजे 5 5 25 गुणिले 2 आहे तसं लिहून घेऊया, कारण चुकणार नाही. म्हणजे अधिक 2 भागिले, आता बघा 2 ऑफ 2, 2 गुणिले 2 किती रे? 4 गुणिले 5 आहे तसं, वजा आहे. आता इथं बघा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट पण सोडून घ्यायला लागलाच. एक स्टेप आपल्याला कमी करायचं असलं तर 5 वजा 2 म्हणजे 3, आणि बाहेर चिन्ह आहे वजा म्हणजे वजा 3 झालं. इथं आहे तसं लिहूया, भागिले 6 गुणिले 2. बरोबर. मग आता बघा, आता आपण डायरेक्ट स्टेप मध्ये लिहून घेऊया. 5 भाग करायला गुणाकारामध्ये करून घेऊया. 1/25 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 1/4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 1/6 गुणिले 2. बरोबर. आता सर्व झालं. आता सर्व आपण गुणाकारामध्ये केले, गुणाकार अधिक वजा मध्ये. मग आता सर्वप्रथम आपण गुणाकार करून गुणाकाराचं सॉल्व्ह करून घेऊया. 5 5 25 हे गुणाकाराचं संपलं. बे 1 के बे, बे दुनी 4 हे पण संपलं. 3 दुनी 6 आणि 6 ला 6 गेला म्हणजे इथं राहिलं फक्त 1. बरोबर. मग आता सॉल्व्ह करूया. 2/5 इथं राहिलं, अधिक चिन्ह आहे तसं घेतलं. इथं बघा 1/2 राहिले म्हणून 1/2. बरोबर. 1/2 आणि इथं गुणिले 5 आहे म्हणून इथं राहिलं 5 म्हणजे इथं येणार 5/2. बरोबर. 5/2 झालं. आणि तो वजा मध्ये इथं काय आहे का? 1 राहिले फक्त 1 घेतलं. बरोबर. मग आता याचा आम्ही लसावी घेतो. इथं काय नाही म्हटलं, छेदात पण याचा 1 असणार आहे. काय नाही म्हटल्यावर मग आपण याला सगळ्याला 10 करून घेऊया. मग 10 करून घेतलं, याला काय करणार? याला गुणिले 2 केलं म्हणून याला पण गुणिले 2 केलं. याला गुणिले 5 केलं म्हणून याला पण गुणिले 5 केलं. याला गुणिले 10 केलं म्हणून याला पण गुणिले 10 केलं. बरोबर. तर बघा 2 गुणिले 2 4 अधिक 5 5 25 वजा 10 छेद 10 तर आहेच आपला. बरोबर. 25 अधिक 4 किती रे? 29. 29 मधून 10 गेले, किती राहिले? 19. मग राहिले किती? 19/10. मग पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढची गणितं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. हे एक वेगळा टाईप आहे. ह्या टाईपची पण गणितं भरपूर वेळा पडतात. हे पण बघा कसं सोडवायचं आहे. तर बघा यात कसं दिले? 1 1 1 1 1 असं एकाच्या खाली एकाच्या खाली एकाच्या खाली पायरी दिल्या दिले. तर हे कसं सोडवायचं? तर बघा या गणिताला सुरुवात करताना डाव्या बाजूने सुरुवात करायची नाही, खालून वरतीपर्यंत जायचं गणित सोडवताना. हे गणित खालून वरती सोडवायचं. काय करायचं? खालून वरती. म्हणजे सर्वप्रथम आपण सोडवणार हा पॉईंट सोडवणार सर्वप्रथम. बरोबर. आपण सर्वप्रथम काय सोडवणार? खालचा पॉईंट सोडवणार. मग काय करायचं बघा, 1 अधिक 1/3 म्हणजे किती येते? तिरकस गुणाकार आणि छेदाचा गुणाकार असतो, अधिकचा नियम असतो ते. तसं करायचं. म्हणजे बघा 3 अधिक 1 म्हणजे किती? 4/3. बरोबर. किती आलं रे? 4/3. म्हणजे आता आपण इथं येऊया. आता हे टॉपिक झाला म्हणजे याचं उत्तर आलं 4/3. आता हे असं लिहून घेऊया, 1 अधिक 1/4/3. बरोबर. मग असं आलं. आता इथं बघा छेदाचा छेद हा अंशला जातो, मग काय येणार याचं? 1 अधिक 3/4. बरोबर. कारण 1 गुणिले 3 3 येतं. बरोबर. इथंपर्यंत कळालं तुम्हाला? मग याचं उत्तर काय येणार बघा, 4 1 4 अधिक 3 7 7/4. 7/4 म्हणजे हे टर्म पूर्णपणे माझं किती आलं रे? 7/4 आलं. इथंपर्यंतची टर्म माझी 7/4 आली. कळालं? तर पुढचा प्रश्न बघा. आता आपण इथं येऊया. आता हे टॉपिक झाला. आता आपण इथं येऊया. इथं आपण 7/4 इथं पुट करूया. इथं आपण 7/4
पुट करूया. बरोबर. आता बघा 1 अधिक 1/7/4 बरोबर. तर काय येणार उत्तरेच बघा. हे छेदाचा छेद परत अंशात जाणार म्हणजे 1 अधिक 4/7 बरोबर. मग इथं काय करणार 7 अधिक 4 11/7 म्हणजे याचं उत्तर किती आलं रे 11/7. याचं उत्तर किती आलं रे 11/7 बरोबर. याचं उत्तर आलं 11/7. आता हे दुसरी स्टेप झाली. आता तिसरी स्टेप बघा. आता आपण हा गोल संपला. आता आपण हा गोल घेऊया कारण याचं उत्तर आलं 11/7 या पूर्ण स्टेपची. आता आपण हा गोल घेऊया. मग काय होणार 1 अधिक 1/11/7 बरोबर. मग छेदाचा छेद परत अंशात जाणार 1 अधिक 7/11 बरोबर. मग 11 अधिक 7 म्हणजे किती 18/11 बरोबर. म्हणजे याचं उत्तर काय आलं रे 18/11 बरोबर. 18/11 आलं. मग आता शेवटची स्टेप काय राहिली बाबा. आता एवढंच राहिलं आता सोडवायचं आपलं. 1 अधिक 1/18/11 बरोबर. तर छेदाचा छेद होणार अंशात म्हणजे 1 अधिक 11/18 बरोबर. मग 18 अधिक 11 म्हणजे किती 29/18 बरोबर. 29/18 झाला. आता आपण शेवटची स्टेप होती 29 ही स्टेप घेतली आपण इथं 29/18 म्हणजे शेवटचं उत्तर काय आलं 29/18. ऑप्शन आहे का ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे जो उत्तर येईल. तर हे पूर्ण अशी लेंथी प्रोसेस आहे. सेम आपल्याला शॉर्टकट ट्रिक मध्ये काय करायचं आहे की सोडवायचं असंच आहे. फक्त आपण स्टेप लिहिताना एवढं लिहायची काही गरज नाही आहे. एवढं आपण लिहिणार नाही. लिहिणार असंच आहे आपण फक्त एवढं काय लिहिणार नाही. म्हणजे कसं सोडवायचं तुम्हाला दाखवतो. बघा पहिला काय करायचं हे टर्म घ्यायचं 1 अधिक 3 म्हणजे किती झालं 1 3 1 आणि 1 अधिक 1/3 आहे म्हणजे किती. याचं उत्तर किती येणार आहे 4/3 आहे बरोबर. याचं उत्तर किती आलं 4/3 आहे. महिला उलट करणार मी म्हणजे 3/4 करणार बरोबर. म्हणजे आता इथे काय आला इथं आला 1/3/4 आलं. इथं आलो आपण बोट ठेवायचं असं 1/3/4 आलं. तर काय करणार 4 अधिक 3 7 बरोबर. 7/4 म्हणजे उत्तर किती आलं याचं 7/4 आलं बरोबर. 7/4 आलं. 7/4 ला आपण उलट करायचं परत म्हणजे इथं 4/7 घ्यायचं म्हणजे आता आपण हे सोडवायचं. इथं आलो आता आपण 1 अधिक 4/7 करायचं. मग इथे किती 7 अधिक 4 11 म्हणजे 11/7 आलं. 11/7 आलं. ह्याला उलट करायचं मग इथं बोट ठेवायचं म्हणजे 7/11 आलं. उलट बोट ठेवलं की 7/11 करायचं. मग परत बघा 11 आणि 7 बरोबर किती आलं 18. 18/11 आलं बरोबर. आता आपण हे स्टेप संपले. आता पुढच्या स्टेपला आला याला उलट करायचं 11/18. मग आता शेवटचं सोडून घ्यायचं 1 अधिक 11/18 म्हणजे किती आले 29/18. हेच उत्तर येते पर्याय क्रमांक 1. असं डायरेक्ट येणार ते कधी येणार तुम्हाला डायरेक्ट सोडवायला ज्यावेळी तुम्हाला बेसिक क्लिअर असेल त्यावेळी हे डायरेक्ट करता येतं. नाहीतर तुम्हाला तसं सोडवावं लागले की डायरेक्ट तुम्ही जर शॉर्टकट वगैरे करायला बघितला तर कसं होणार ऐन टायमाला शॉर्टकट आठवत नाहीत. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट कशी आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे दोन्ही पण लक्षात ठेवा तुम्हाला कामाला येईल. त्या गणितानुसार तुम्हाला ते कामाला येईल. आता पुढचं गणित बघा तसंच आहे फक्त आकडे फक्त चेंज केले तसंच सोडवायचं. आता बघितलं आता आपण एक एक स्टेप इथल्या इथं करून बघूया. 4 अधिक 2 चौक 8 अधिक 1 किती 9. 9/2 आलं म्हणजे याचं उत्तर किती आलं रे 9/2 आलं. इथं तर काय आलं 9/2 आलं म्हणजे इथं आता आपण ही स्टेप झाली. आता ही स्टेप करूया आपण कारण हे गणित काय लय मोठं नाही. हे उलट होणार 9/2 आलं छेदाच्या अंशमध्ये जाते म्हणजे किती 2/9 आलं. ही स्टेप सोडवायला आपल्याला बरोबर. मग 9 त्रिक 27 अधिक 2 किती रे 29. 29/9 आलं म्हणजे ही टर्म संपली माझी 29/9 ची बरोबर. मग आता याला उलट करा म्हणजे 9/29 करायला आणि 2 आहे तसं लिहा म्हणजे शेवटचं उत्तर तुमचं येणार. आता मग बघा 29 गुणिले 2 किती रे 58. 58 अधिक 9 किती रे 67 म्हणून 67/29 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा काही प्रश्न मी तुम्हाला होमवर्क साठी देत आहे. हे सर्वांनी सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा.